डॉक्टरांनी उपचारात हायगय केल्यानेच आमचा रुग्ण दगावला. डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा, याशिवाय आम्ही मृतदेह अंत्यविधीसाठी नेणार नाही, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी मृतदेह थेट पोलीस ठाण्याच्या गेटवर आणल्याची घटना मोहोळमध्ये घडली. रोहिणी अंकुश वाघचौरे, वय वर्ष 28, राहणार भांबेवाडी, तालुका मोहोळ, असं मृत महिलेचं नाव आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार भांबेवाडी येथील रोहिणी वाघचौरे यांची मोहोळ येथील झाडबुके रुग्णालयात गेल्या 15 दिवसापूर्वी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णालयात 7 दिवस राहिल्या व नंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. दरम्यान घरी गेल्यानंतर रोहिणी या माहेरी गेल्या. येथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांना दम लागू लागला. त्यांनी ही तक्रार पती अंकुश व अन्य नातेवाईक यांच्याकडे केली. यानंतर पतीनं डॉक्टर शैलेश झाडबुके यांना याची माहिती दिली. डॉक्टर झाडबुके यांनी रोहिणी यांना तपासणीसाठी रुग्णालयात आणण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांना रुग्णालयात आणलेही. डॉक्टर झाडबुके यांनी रुग्णालयात आल्यानंतर रोहिणी यांचा ECG व सोनोग्राफी केला. त्यावेळी त्यांना त्यांची पोर्टल व्हेन बंद असल्याचे निदर्शनास आले. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर. ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक. ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर. प्रोप्रायटर शहाजी बापूराव. 83 29 45 45 84. यानंतर त्यांनी रुग्णाला सोलापूर येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी सोलापुरात नेल्यानंतर रुग्णावर उपचार सुरू झाले, परंतु उपचारादरम्यान रोहिणी या मृत पावल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यामुळं मोहोळच्या डॉक्टरांनी उपचारात हायगय केल्यानेच आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप करत संतापलेल्या नातेवाईकांनी हा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आला.